आता पाहणार आहोत बातम्या जिल्ह्यांमधल्या। मेळघाटातील सिपना नदीला मोठा पूर, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरात राधानगरी धरण 89% भरलं, पंचगंगेची पाणी पातळी 30 फुटांवर, जिल्ह्यातील 34 बंधारे अजूनही पाण्याखाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळाशील गावाला बसला समुद्राच्या उधाणाचा फटका। तळाशील गावातील किनारपट्टीच्या 15 ते 20 फूट भूभागाची समुद्राच्या लाटांमुळे धूप। बीडच्या माजलगावमध्ये मध्यरात्री दमदार पाऊस, हिवरा नदी दुथडी भरून वाहू लागली। दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारा पवना धरण 77% पाणीसाठा जमा, धरणातून 2 टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू। हिंगोली जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी, पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा, मात्र खरीप पिकांसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा। पुण्यात आठवडाभर हलक्या पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज, काही ठिकाणं वगळता पुणे शहरात दिवसभर पाऊस पडल्याची नोंद नाही। गोंदिया जिल्ह्यात तुरळक पाऊस, जिल्ह्यात केवळ 20%च पेरण्या, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। नागपूरसह विदर्भातील बऱ्याच भागात पाऊस गायब, पाऊस नसल्यानं पिकांना फटका। 8 ते 10 दिवसांचा पावसाचा खंड पडल्यानं शेतकरी चिंतेत।